नमस्कार. ही जी कविता आहे द्विधा. द्विधा म्हणजे मनाच्या दोन अवस्था. तर ही कविता मला सुचली त्याचं कारण असं की अजूनही आपण म्हणजे आपल्या मनाला ज्याला आपण म्हणतो परिवर्तनाकडे न्यायला तयार नाहीत. तर ही कविता मला सुचली आणि मग मी लिहिलंय. तर या कवितेमध्ये काय विचार दिलेले आहेत ते पहा. अजूनही मी अडकलोय बंधनात, अजूनही मी अडकलोय बंधनात, सर्व अंधारमय आहे, सर्व काही कळतंय मला, मी अंधश्रद्धेच्या विळख्यात आहे. अजूनही मी अडकलोय जात कुंपणात, अजूनही मी अडकलोय जात कुंपणात, सर्व व्यर्थ आहे, सर्व काही दिसतंय मला, मी अज्ञानाच्या घोळक्यात आहे. सर्व काय दिसतंय मला, मी अज्ञानाच्या घोळक्यात आहे. अजूनही मी अडकलोय परंपरेत, सर्व निराधार आहे. अजूनही मी अडकलोय परंपरेत, सर्व निराधार आहे. सर्व काही सुचतंय मला, मी रूढीचा गुलाम आहे. सर्व काही सुचतंय मला, मी रूढीचा गुलाम आहे. अजूनही मी अडकलोय प्रवाहात, अजूनही मी अडकलोय प्रवाहात, सर्व थोतांड आहे. सर्व काही समजतंय मला, मी अंतर्मनाच्या कलहात आहे. कलह म्हणजे गोंधळ. सर्व काही समजतंय मला, मी अंतर्मनाच्या कलहात आहे. अजूनही मी अडकलोय ग्रहणात, अजूनही मी अडकलोय ग्रहणात, सर्व निरर्थक आहे. सर्व काही आठवतंय मला, मी विज्ञानाला तपासत आहे. सर्व काही आठवतंय मला, मी विज्ञानाला तपासत आहे. अजूनही मी अडकलोय कर्मकांडात, अजूनही मी अडकलोय कर्मकांडात, सर्व बेजार आहे. सर्व काही छळतंय मला, मी दक्षिणा देण्यात व्यस्त आहे. सर्व काही छळतंय मला, मी दक्षिणा देण्यात व्यस्त आहे. अजूनही मी अडकलोय जाती धर्मात, अजूनही मी अडकलोय जाती धर्मात, सर्व विनाश आहे. सर्व काही कळतंय मला, मी परिवर्तनाला कलंकित आहे. सर्व काही कळतंय मला, मी परिवर्तनाला कलंकित आहे. अशा प्रकारे द्विधा म्हणजे मनाच्या दोन स्थिती ही कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांनाच या कवितेमधून मला जो संदेश उपदेश तुम्हाला करायचा होता तो मी केलेला आहे. तुम्हाला जर ही कविता आवडली तर नक्कीच दिलबहार चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.